नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. आज मी इथे साडीचा कुर्ता शिवून दाखवणार आहे. प्रिन्सेस कट हा कुर्ता आहे. हा मधला भाग आहे फ्रंटचा आणि याला आता साईडने असे दोन पार्ट जोडायचे आहेत दोन्ही बाजूला. हा पहिला पार्ट मी जोडून घेत आहे. काखेकडे असा भाग येतो. हा जो समोरचा भाग आहे तो पदराकडचा मी घेतलेला आहे, जरासा गोल्डन दिसत आहे तो. आणि हा एक भाग माझा एका साईडचा लावून होत आहे. ही साडी जरा जाड होती, त्याच्यामुळे याला अस्तराची गरज पडली नाही. तरी पण मी कमरेपुरतं, बॉडी पार्टपुरतं याच साडीचं अस्तर वापरलेलं आहे. हे साडीचा कापड जो उरतो तो जोडून मी अस्तरला वापरलेला आहे. दुसऱ्या साईडचा भाग हा जोडून घेऊयात. ब्रासो टाईप ही साडी आहे. हे बघा, अस्तराची गरज नाही, तरी पण अस्तर मी थोडंसं लावणार आहे. आणि पूर्ण घेरवाला हा कुर्ता मी शिवून दाखवणार आहे. हे बघा, दोन्ही पार्ट जोडलेत. आता याला डबल शिलाई करून ओव्हरलॉक केलं मी. आता बॅक साईडचा भाग देखील मी इथे तशाच प्रकारे तयार करून घेणार आहे. आणि तो तयार झाल्यानंतर आता आपल्याला अस्तर जोडायचं आहे. अस्तरासाठी मी साडीचाच वापर केलेला आहे. बाजारातलं विकतचं अस्तर मी लावलेलं नाही आहे. आणि जे अस्तर होतं ते मी असं टाचण्या टोचून घेतलेलं आहे. मापात कापलेलं नाही आहे. चौकोनी तुकडा एक जोडून घेतला आणि टाचण्या टोचून घेतल्यात. आणि फक्त बॉडी पार्टपुरतं अस्तर मी इथे याला लावून घेणार आहे. हे बघा. आणि आता हे जादाचा जो भाग आहे तो मी कापून टाकणार आहे. आणि मग याच्या टाचण्या काढून टाकायच्या. आणि मग अशाच प्रकारे दुसरा पार्ट देखील तयार करून घ्यायचा. हा बघा, दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. मध्ये नॉच देऊन घेतला. आता गळपट्ट्या तयार करूयात. ही बॅक साईडची गळपट्टी आहे. फोल्ड करून घेऊयात. ही फ्रंट साईडची गळपट्टी आहे. गोल गळे दोन्ही आहेत आणि समोरच्या गळ्याला थोडासा नॉच मी देणार आहे. तो इथे मी ड्राफ्टिंग त्याचं केलेलं नाही आहे. इथे मध्ये नॉच देऊन घेतले दोन्ही कॅनव्हास पेपरला. आणि अशा प्रकारे हा कॅनव्हास पेपर मध्यरेषा काढून शिवून घेतलेला आहे. जादाचा भाग कापून टाकूयात. आता त्याला नॉचेस देऊन घेऊयात, म्हणजे गळा व्यवस्थित पलटला जातो. आता दाब शिलाई देऊन घेऊयात. दाब शिलाई देऊन झाली. आता दोन्ही गळे तयार करून देखील झाले. काही कारणास्तव व्हिडिओ मला करता आला नाही. त्यानंतर मी इथे दोन्ही शोल्डर जोडून घेतलेत. आणि हा बघा, समोरचा भाग आणि पाठचा भाग. त्यानंतर आता हात तयार करून घेऊयात. हाताला मी अस्तरचा वापर केलेला नाही आहे. इथे दंडघेराकडे आपल्याला हे दुमडून घ्यायचं आहे. हे बघा, याला पांढरा काठ होता, त्याच्यानंतर असा खूप रुंद असा गोल्डन कलरचा काठ होता, पण मी थोडासाच ठेवला आणि जरासा 1 सेंटीमीटर म्हणजे पाव इंच एवढा दिसेल असाच काठ मी त्याला ठेवला आहे. गोल्डनपेक्षा पांढरा काठ या साडीला मस्तच उठून दिसत होता. नंतर हाताची शिलाई दिल्यानंतर मी हात जोडून घेतलेले आहेत.
आणि त्याला डबल शिलाई करून ओव्हरलॉक देखील केलेला आहे. यानंतर आता शिलाई घालूयात साईडने. आधी मी मार्किंग केलेलं नाही आहे, पहिले शिलाई अशीच घालते जेणेकरून व्यवस्थित जोडला जावा ड्रेस साईडने, आणि त्यानंतर फिटिंग शिलाई आखून अशा प्रकारे फिटिंग करून घेतलेला आहे ड्रेस. 44 इंच छातीचा हा ड्रेस आहे. त्यानंतर आता मोठ्याच्या मोठा मी काठ काढला आहे आणि आतल्या साईडने म्हणजे ड्रेसच्या खाली लावलेला आहे. हा बघा, इथे सरळ बाजू मी आतल्या बाजूला घेतलेली आहे. वर काठ दिसतोय ती उलट साईड आहे. आणि अशा प्रकारे मी पूर्ण काठ या ड्रेसला घेराला लावलेला आहे. काठ नंतर मी पलटवून देखील घेणार आहे. आता हा बघा, इथे पलटवून घेतला आणि आता याला दाब शिलाई देऊन घेऊयात. दाब शिलाई दिल्यानंतर वर दुमडून शिलाई घालायला आपल्याला सोपं पडणार आहे. दाब शिलाई द्यायची आणि जी गोल्डन काठ आहे तो जरासा दिसला पाहिजे, म्हणजे लेस लावल्यासारखा त्याचा लूक येतो आहे. अशा प्रकारे पूर्ण अगदी घेरदार मी कुर्ती शिवलेली आहे. आपल्याला साईड कट ठेवायचे असतील तरी आपण ठेवू शकतो. याला पूर्ण काठाला दाब शिलाई दिल्यानंतर आता वरच्या साईडने आपल्याला शिलाई द्यायची आहे. अलगद असं ठेवायचं कापड, पूर्ण कुर्तीवर असं काठ व्यवस्थित करून घ्यायचा हाताने, जशी आपण फॉल लावतो तसं, आणि कुठेही चुरी न पडत नाही याची खात्री करून मग शिलाई द्यायची आहे. आता काठ माझा लावून होत आहे. अगदी छान उठून दिसतोय काठ पांढऱ्या कलरचा. हे बघा, इथे आधी लावून घेतलेला तरी चालला असता काठ, नंतर मी लावला आहे हा. आता इथे जिथे जॉईन आहे तिथे आपण शिलाई देऊन घेऊयात. अशा प्रकारे हा टॉप कुर्ती तयार झालेली आहे. अगदी साधी सिंपल साडीची कुर्ती तयार आहे. कशी दिसते कमेंटमध्ये नक्की कळवा.